नमस्कार मंडळी मित्रांनो, महाराष्ट्र शासन आणि महिला बाल विकास विभाग यांच्या अंतर्गत असलेल्या अंगणवाडी का मुख्य सेविका या पदासाठी हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपाचा फॉर्म भरायचा आहे। या व्हिडिओमध्ये आपण कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, कोणते कोणते डॉक्युमेंट बाकी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती पाहणार चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा। आज चढा सुरू करूया। ओके, तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला TCS मार्फत तुम्हाला या ठिकाणी हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपाचा फॉर्म भरायचा आहे। यामध्ये मित्रांनो जर बघितलं तर तुम्हाला हा फॉर्म 7/8/26 पासून ते 21/8/2026 पर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा रजिस्टर करायचं आहे। त्यासाठी रजिस्टर बटन ह्या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा तुमचं उमेदवाराचं पहिले नाव टाकायचं आहे, त्याचबरोबर मधलं नाव टाका आणि आडनाव सुद्धा तुम्हाला टाकायचं आहे। त्याचबरोबर तुमच्या नावामध्ये बदल वगैरे झाला असेल तर हे सिलेक्ट करा। त्याचे नवीन जे नाव आहे ते तुम्हाला टाकायचं आहे, नसेल तर तुम्ही नो करू शकता। त्याचबरोबर जी बर्थ डेट आहे ती बर्थ डेट टाका, बर्थ डेट प्रमाणे तुमचं वय येणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला ठिकाणी एक महत्त्वाची टिप आहे, त्यामध्ये जर बोलले तर तुमच्याकडे अंगणवाडी सेविका 10 वर्षे सतत जे काम केलेलं अनुभव प्रमाणपत्र आहे का, तर तुम्हाला येस सिलेक्ट करायचं आहे। नो सिलेक्ट केलं तर तुम्ही इलिजिबल नसणार आहे, त्यामुळे येस तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। त्याचबरोबर जेंडर फिमेलच लागणार, त्यासाठी फिमेलच या ठिकाणी अर्ज करू शकतात। त्यासाठी वडिलांचं नाव लिहा, आईचे नाव लिहा, मोबाईल नंबर टाका, त्याचबरोबर कन्फर्म मोबाईल नंबर सुद्धा तुम्हाला टाकायचा आहे। त्याचबरोबर एक मेल आयडी द्या आणि कन्फर्म मेल आयडी सुद्धा तोच तुम्हाला द्यायचा आहे। त्याचबरोबर 10वीचा सीट नंबर वगैरे टाका, 10वीचं उत्तीर्ण वर्ष कोणतं आहे ते टाका। त्याचबरोबर एक्झाम सेंटर एक एक्झाम सेंटर आहेत, त्यापैकी मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर यापैकी एक एक्झाम सेंटर टाका। नोट ह्या टॅबवरती क्लिक करायचं आहे आणि जनरेट OTP ह्या टॅबवरती क्लिक करून हा फॉर्म भरायचा आहे। ओके, तर मित्रांनो आपण सगळी माहिती भरलेली आहे। यामध्ये मित्रांनो तुम्हाला जनरेट OTP ह्या टॅबवरती क्लिक करायचं आहे आणि जो कॅप्चा आहे तो खाली कॅप्चा टाकायचा आहे। खाली कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट बटन ह्या टॅबवरती क्लिक करा। एक OTP आलेले आहेत मेल किंवा मोबाईलला, त्यासाठी ओके बटन ह्या टॅबवरती क्लिक करून तुमचा जो मोबाईलला OTP आला तो OTP टाकून व्हॅलिड करायचा आहे। ओके, आपण अशा पद्धतीने OTP टाकलेले आहेत। OTP टाकल्यानंतर व्हॅलिड OTP सक्सेसफुली झालेले आहे। त्यानंतर ओके बटन ह्या टॅबवरती क्लिक करा। खाल्यानंतर आय एग्री करा ह्या टॅबवरती क्लिक करा। त्यानंतर खाली कॅप्चा आहे तो खाली कॅप्चा टाकायचा आहे। व्हेरीफाय बटन क्लिक करून तुम्हाला संपूर्ण व्हेरीफाय करायचं। अशा पद्धतीने तुमचा इंटरफेस येणार आहे। त्यानंतर तुम्हाला राईट साईडच्या सगळे जे बॉक्स आहेत त्या बॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचे आहेत। ओके, सगळ्या टिकमार्क झालेले आहेत। त्यानंतर मित्र तुम्हाला सबमिट बटन ह्या टॅबवरती क्लिक करून ओके करायचं आहे आणि तुमचे जे रजिस्ट्रेशन आहे ते रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे। तुम्ही अशा पद्धतीने ID पासवर्ड तुमच्या मेल आणि मोबाईल नंबरवरती सुद्धा आलेले आहेत। आता त्यानंतर मित्र तुम्हाला क्लोज बटन ह्या टॅबवरती क्लिक करा। आता रजिस्ट्रेशनची बेसिक इन्फॉर्मेशन होती ती सगळी तुमची आलेली आहे। त्यानंतर गो टू ॲप्लिकेशन हे टॅब आहे ते क्लिक करायचं आहे आणि जे आता ॲक्च्युली जी तुमची ऑनलाईन ॲप्लिकेशनची प्रोसेस आहे ती स्टार्ट होणार आहे। यामध्ये मित्र तुम्हाला काही स्टेप कंप्लीट करायचे आहेत। यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला स्टेप असणार आहेत। यामध्ये पर्सनल डिटेल स्टेप आहेत, ॲडिशनल डिटेल, कम्युनिकेशन डिटेल, क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स आणि पेमेंट अशा 5 स्टेपमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचे आहे। त्यामध्ये जर पहिले तर पहिल्यांदा पर्सनल डिटेलमध्ये तुम्हाला माहिती भरायची आहे। यामध्ये मित्रांनो तुम्हाला तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला ते अंगणवाडी का सुपरवायझर ही पोस्ट आहेत, पदाचं नाव वगैरे सगळं तुमचं माहिती आलेली आहे। त्याचबरोबर तुम्ही मॅरिजची स्टेटस अनमॅरिड मॅरिड काय असेल ते तुम्हाला टाकायचं आहे। मॅरिड असेल मॅरिड अनमॅरिड वगैरे काय असेल ते टाकायचं आहे। त्याचबरोबर तुमचं डोमसाईल आहे का तर हे सिलेक्ट करायचं आहे। डोमसाईल इंडियन सिलेक्ट करा। तुम्ही महाराष्ट्राच्या रहिवाशाचं हे सिलेक्ट करा। डोमसाईल कोणी दिलं त्या तहसीलदाराचं नाव टाका, तारीख टाकून त्याचा नंबर टाकायचा आहे। त्याचबरोबर पुढचा तो म्हणतात तुमचं रिझर्वेशन, सध्या तिथे कोणतं रिझर्वेशन नाही त्यामुळे तुम्हाला जे रिझर्वेशन हवं आहे किंवा तुमची जी कास्ट आहे त्यानुसार तुम्ही टाकू शकता। ओपन असेल ओपन टाका। त्याचबरोबर ओपन असेल ओपन सिलेक्ट करा खाली। त्यानंतर मित्र तुम्ही जर ACBC असेल तर ACBC सिलेक्ट करा। त्याचबरोबर तुमचं ACBC कोणत्या कार्यालयातून दिलं त्याचं नाव टाका, नंबर टाका, अनुक्रमांक नंबर टाका, वैधता असेल वैधता आणि तुम्ही ACBC किंवा ओपनमधून अर्ज करायचा आहे ते सिलेक्ट करायचं आहे। म्हणजे 2 वेळा कन्फर्मेशन तुम्हाला करायचं आहे। एक जर रिझर्वेशन कॅटेगरी आणि अप्लाइड कॅटेगरी असे 2 कॅटेगरीमध्ये तुम्हाला भरायचं आहे। त्याचबरोबर तुम्ही OBC असेल OBC सिलेक्ट करा, SC ST असेल ते सुद्धा तुमच्या चॉईसप्रमाणे सिलेक्ट करता येईल। आता काही पदासाठी जर बोलले तर तुम्हाला या ठिकाणी OBC साठी जर बोलले तर तुम्हाला काही वेळेस नॉन क्रिमिनल सुद्धा लागू शकतं, त्यामुळे नॉन क्रिमिनल असेल तर ते सुद्धा टाका, नसेल तर तुम्ही फॉर्म ओपनमध्ये भरायचा आहे। संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला एक आयडेंटिफिकेशन द्यायचं आहे। आयडेंटिफिकेशन दिल्यानंतर तुम्हाला एक डॉक्युमेंट सुद्धा अपलोड करायचे आहेत। यामध्ये पॅन कार्ड असेल तर हे सिलेक्ट करा, पॅन नंबर टाका, पॅन कार्ड नाव तुम्हाला टाकायचं आहे, नसेल तर तुम्ही नो करू शकता। जर लायसन असेल तर लायसनवरचे हे सिलेक्ट करा। लायसनच्या सगळ्या डिटेलमध्ये भरायचे आहेत। यामध्ये लायसन नंबर, नाव,
कोणी दिलं त्याचा तारीख नंबर वगैरे सगळं टाकायचं आहे. नसेल तर तुम्ही नो करू शकतात. त्याचबरोबर तुमच्याकडे मतदार कार्ड आहे का तर हे सिलेक्ट करा, त्याचे डिटेल भरा. नसेल तर तुम्ही नो करू शकता. त्याचबरोबर तुमच्याकडे पासपोर्ट आहे का, पासपोर्ट हे सिलेक्ट करा. पासपोर्ट डिटेल वगैरे तुम्हाला भरायचे आहेत. नसेल तर तुम्ही नो करू शकता. त्याचबरोबर तुमचा बँक पासबुक आहे का तर हे सिलेक्ट करा, त्याचे डिटेल भरायचे आहेत. नसेल तर तुम्ही नो करू शकता. संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला टिकमार्क करून खाली सेव्ह नेक्स्ट तुम्हाला करायचं आहे. ओके, आपण सगळी माहिती भरलेली आहे. त्यानंतर मित्र तुम्हाला सेव्ह नेक्स्ट ह्या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर डाटा सेव्ह सक्सेसफुली झालेले आहे. त्यानंतर ओके बटन ह्या टॅबवरती क्लिक करा. आता ॲडिशनल इन्फॉर्मेशन यामध्ये जर बघितलं तुम्ही हँडिकॅपचं रिझर्वेशन असणार आहे. जर अपंग असेल तर हे सिलेक्ट करा. अपंगाचा प्रकार किती टक्के आहे ते सिलेक्ट करा. दिव्यांगाचा टाईप सिलेक्ट करा. तुम्हाला व्हीलचेअरचा आधार वगैरे काय हवा असेल हे सिलेक्ट करा. नसेल तर नो करू शकतात. लेखनिक हवा आहे हे सिलेक्ट करा. नसेल तर नो करू शकतात. किंवा हँडिकॅपमध्ये घ्यायचंच नसेल आरक्षण तर तुम्ही नो करू शकतात तुमच्या चॉईसनुसार. तुमच्यावरती कुठला गुन्हा वगैरे काय नोंद असेल तर हे सिलेक्ट करा. नसेल तर तुम्ही नो करू शकतात आणि सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. अशा पद्धतीने तुमचा डाटा सेव्ह सक्सेसफुली झालेला आहे. त्यानंतर ओके बटन ह्या टॅबवरती क्लिक करा. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्टमध्ये कम्युनिकेशन डिटेल यामध्ये तुमचा करस्पॉन्डंट परमनंट ॲड्रेस टाका. तुमच्या चॉईसनुसार तुम्ही ॲड्रेस टाकायचा आहे. त्याचबरोबर स्टेटसुद्धा तुमच्या चॉईसप्रमाणे महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करा. जिल्हा कोणता आहे तुमचा टाकायचा आहे. त्याचबरोबर गाव टाका. पिनकोड टाकून दोन्ही ॲड्रेस एक असेल तर हे सिलेक्ट करून तुम्ही सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. ओके, आपण अशा पद्धतीने सगळी माहिती भरलेली आहे. त्यानंतर मी तुम्हाला सेव्ह नेक्स्ट बटन ह्या टॅबवरती क्लिक केलेलं आहे आणि डाटा सेव्ह सक्सेसफुली झालेली. आता त्यानंतर एज्युकेशन एक्सप्रेस ह्यामध्ये जर बोललं तर तुम्हाला मराठी हिंदी लिहायला वाचता येतं हे सिलेक्ट करा. 10वी कोणत्या बोर्डमधून पूर्ण केलं ते बोर्ड सिलेक्ट करायचं आहे. युनिव्हर्सिटीचं नाव वगैरे लिहा किंवा स्कूलचं नाव लिहा किंवा बोर्डाचं नाव लिहू शकतात किंवा शक्यतो स्कूलचं नाव लिहा तुम्ही. त्याचबरोबर पर्सेंटेजचा प्रकार वगैरे काय असेल ते सिलेक्ट करा. ऑप्टेन मार्क्स टाका. मॅक्झिमम मार्क टाकून तुम्हाला टक्केवारी येणार. त्याच पद्धतीने 12वी डिटेल भरा. 12वीचं बोर्ड कोणता आहे ते सिलेक्ट करा. इन्स्टिट्यूट नेम, पर्सेंटेजचा प्रकार वगैरे काय असेल ते सिलेक्ट करा. ऑप्टेन मार्क्स, मॅक्झिमम मार्क, पर्सेंटेज टाकायचे. त्यानंतर डिप्लोमा वगैरे झाला असेल तर डिप्लोमा सिलेक्ट करा. डिप्लोमा कोणता आहे तो सिलेक्ट करा. इन्स्टिट्यूट बोर्डाचं नाव, पर्सेंटेज प्रकार वगैरे काय असेल ते, ऑप्टेन मार्क्स, टोटल मार्क्स, वर्क एक्सपिरियन्स टाकायचे. त्याचबरोबर डिग्री कंपल्सरी आहे. 10वी आणि डिग्री हे दोन्ही कंपल्सरी आहेत. डिग्री कोणती झाली तर एनी डिग्री सिलेक्ट करा. युनिव्हर्सिटीचं नाव सिलेक्ट करा. उत्तीर्ण झाल्याचा महिना आणि वर्ष सिलेक्ट करा. एकूण गुणाचा प्रकार काय तो सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुमचा ऑप्टेन मार्क्स, मॅक्झिमम मार्क टाकून पर्सेंटेज येणार आहे. त्याचबरोबर PGT डिटेलमध्ये असेल त्याच पद्धतीने भरायचे आहेत. डिग्री नेम, युनिव्हर्सिटी बोर्डाचं नाव, उत्तीर्ण वर्ष, टोटल मार्क्स, ऑप्टेन मार्क्स आणि मिनिमम मार्क्स तुम्हाला टाकायचे. त्याचबरोबर MSID असेल तर MSID सिलेक्ट करा. MSID कोणत्याही युनिव्हर्सिटीमधून किंवा डिग्री संस्थेतून पूर्ण केली ते सिलेक्ट करा. उत्तीर्ण वर्ष, महिना, पासिंगचा प्रकार, ऑप्टेन मार्क्स, टोटल मार्क्स आणि तुम्हाला संपूर्ण माहिती भरायची. त्याचबरोबर अनुभव असेल तर तुम्हाला अनुभवसुद्धा तुम्हाला द्यायचा आहे. म्हणजे अंगणवाडी का सेविकाचा अनुभवसुद्धा तुम्हाला लिहायचा आहे. संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला सेव्ह नेक्स्ट करायचा आहे. यामध्ये मित्र तुम्ही एक्सपिरियन्स टाकत असेल तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे. जिल्हा कोणत्यामधून तुम्ही एक्सपिरियन्स घेतला ते टाका. प्रोजेक्टचं नाव वगैरे टाका, म्हणजे कुठलं वगैरे काय असेल प्रोजेक्टचं नाव. अंगणवाडीचं नाव टाका. साहित्याचं अंगणवाडी का संहिता टाका. DGPचं नाव वगैरे टाका. अनुक्रमांक नंबर टाका. कधी सामील झाला ते टाका आणि तुम्हाला सबमिट सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. ओके, आपण सगळी माहिती भरलेली आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट ह्या टॅबवरती क्लिक केलं की डाटा सेव्ह सक्सेसफुली झालेले आहे. तर त्यानंतर ओके बटन ह्या टॅबवरती क्लिक करा. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्युमेंट अँड पेमेंट. यामध्ये जर बोलले तर पहिल्यांदा डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. यामध्ये पहिल्यांदा फोटो अपलोड करायचे. त्यासाठी अपलोड द स्कॅन ह्या टॅबवरती क्लिक करा. यामध्ये तुम्हाला एक फोटो अपलोड करायचा आणि लाईव्ह फोटोसुद्धा तुम्हाला घ्यायचे. फोटो जर बोलला तर 3.5 बाय 4.5 80 ते 200 KB फोटो अपलोड करायचे. त्यानंतर सिग्नेचर बोललं तर सिग्नेचर तुम्ही अपलोड करू शकतात. 80 ते 200 KB सिग्नेचर अपलोड करा. त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट, 12वी मार्कशीट, डिग्री मार्कशीट अपलोड करा. वर्क एक्सपिरियन्स, MSID, पॅन कार्ड अपलोड करायचे. त्याचबरोबर तुम्ही कास्टमध्ये असेल तर कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल व इतर माहितीसुद्धा तुम्हाला अपलोड करायची. संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला खाली आल्यानंतर तुम्हाला खाली ह्या टिकमार्क सगळ्या कंप्लीट करा. खाली कॅप्चा आहे तो खाली कॅप्चा टाकायचा आहे आणि तुम्हाला फॉर्म सबमिट करण्यापूर्वी फॉर्म प्रिव्ह्यू करायचा आहे आणि तुम्ही जो सगळा फॉर्म भरलेली माहिती होती ती तुमची अशा पद्धतीनं येणार आहेत. जी की सगळी माहिती आत्ताच तुम्हाला एडगेन तुम्ही चेकआउट करा. सगळी माहिती भरल्यानंतर तुम्ही ओके बटन क्लिक करून सबमिट करायचं आहे आणि जे पेमेंटला पेज जाणार आहे. पेमेंटला पेज गेल्यानंतर तुम्ही पेमेंट करू शकतात. पेमेंट असणार आहेत ओपनसाठी जवळपास 1000 रुपये असेल आणि रिझर्व कॅटेगरीसाठी 900 रुपये असेल फी. ही फी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा पे थ्रू भरू शकता. ओके, तर तुम्ही अशा पद्धतीने अंगणवाडी मुख्य सेविकेचा फॉर्म भरू शकतात. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.
जय हिंद, जय महाराष्ट्र.